ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आलाय। विशेष तपास पथकाच्या सखोल चौकशीत 54 शिक्षण संस्थांमधील तब्बल 158 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याची संशयित यादी नावासहित जाहीर करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। या प्रकरणामुळे शिक्षण विभाग, संस्था चालक आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। एसआयटीच्या प्राथमिक अहवालानुसार हा घोटाळा केवळ काही व्यक्तींवर मर्यादित नसून संस्था चालक, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून रचलेला मोठा रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। बोगस शालार्थ आयडी तयार करून वर्षानुवर्ष शासनाचा निधी लाटल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। एसआयटी कडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, शिपाई आणि इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या यादीमुळे अनेकांची झोप उडाली असून काहींनी संपर्क तोडल्याचीही चर्चा आहे। या घोटाळ्याचा विस्तार पाहता शालार्थ आयडी मंजूर करणारे अधिकारी आणि संबंधित संस्थांचे चेअरमन देखील एसआयटीच्या रडारवर आले। कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता आयडी मंजूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येत आहे। प्राथमिक अंदाजानुसार या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे। हा प्रकार अनेक वर्ष सुरू असल्याने शासनाच्या तिजोरीला मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे। एसआयटीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून पुढील काही दिवसात गुन्हे दाखल, निलंबन, सेवेतून बडतर्फ, फौजदारी कारवाई अशा कठोर उपाययोजना होण्याची शक्यता आहे। या प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या घोटाळ्यामुळे प्रामाणिक शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून काही बोगस लोकांमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची प्रतिमा मलिन झाली अशी प्रतिक्रिया उमटत आहे। पालक व विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।